टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जय गजानन माऊली। आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी गजानन महाराज मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे। आपण बघू शकतो, मी सध्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर आज सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। राज्यभरातून लाखो भाविक आज गजानन महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत। सकाळपासून मोठी भाविकांची गर्दी मंदिर परिसरामध्ये आपल्याला दिसते। परिसरातील अनेक जे पायी वारी करणाऱ्या दिंड्या सुद्धा असतात त्या सुद्धा गजानन महाराजांच्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत। विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा गजानन महाराजांची ओळख आहे। विशेष म्हणजे आज गुरुवार सुद्धा आहे आणि गुरुवार असल्यामुळे गजानन महाराजांचा हा गुरुवार असल्यामुळे भाविक सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। तब्बल 2-2.5 तासांचा अवधी जो आहे तो महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी या ठिकाणी लागत आहे। तर 10 मिनिटांचा अवधी हा श्रीमुख दर्शनासाठी या ठिकाणी लागत असल्याचं आपल्याला दिसतंय। गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गजानन महाराजांच्या या संतनगरी शेगावमध्ये जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। मात्र पाऊस सुरू असताना सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते। लहान थोर मोठे महिला पुरुष संपूर्ण जे भाविक जे आहेत ते गजानन महाराजांना या ठिकाणी आपला गुरु मानत असतात। त्यामुळं मोठी गर्दी आज गजानन महाराजांच्या दर्शनासाठी म्हणजे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी भाविकांनी केले असल्याचं आपल्याला दिसते। एकंदरीत पाहिलं तर आज सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी केली असल्याचं आणि गजानन महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन धीरज देशमुख सह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।